संख्येनं नागरिक या मोर्चामध्ये सहभागी झालेत। अगदी बीड परभणीपासून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आज देखील पुण्याच्या मोर्चामध्ये नागरिक सहभागी झालेत। हातामध्ये बॅनर त्यांच्या दिसतायत। संतोष देशमुख यांना न्याय मिळायला हवा आणि जे कोणी दोषी असतील त्यांच्यावरती कठोरात कठोर कारवाई व्हायला हवी अशी मागणी मोर्चेकऱ्यांकडून होतीये। आमचे प्रतिनिधी या मोर्चावरती लक्ष ठेवून आहेतच। पुन्हा जाऊया, चंद्रकांत फुंदे आमचे प्रतिनिधी फोन लाईन वरती आहेत। चंद्रकांत, काय अपडेट्स? चंद्रकांत, आवाज येतोय? काय मोर्चाचे अपडेट तुमच्याकडे? तर ही दृश्य आपण बघतोय, अतिशय बोलकी दृश्य आहेत। वाल्मिक कराडचा फोटो आहे आणि फाशी झालीच पाहिजे अशा आशयाचा मजकूर या बोर्डवरती छापण्यात आलेला आहे आणि त्यालाच चपलेनं चोप दिला जातोय या पोस्टरला। अधिक माहिती आपण घेऊयात। आमचे प्रतिनिधी अभिजित पोटे आपल्या सोबत आहेत। अभिजित, काय सांगाल? नक्कीच, खरं तर बीड सरपंच हत्या प्रकरणानंतर आधी बीड आणि नंतर परभणीमध्ये निघालेला जनाक्रोश मोर्चा आज पुण्यात निघालेला आहे। पुण्यातून लाल महालातून खरं तर या मोर्चाला सुरुवात झालेली पाहायला मिळते आणि मजल दरमजल करत हा मोर्चा पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचणार आहे। त्यानंतर एक छोटेखानी सभा जी आहे ती होणार आहे। खरं तर संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी जे कोणी आरोपी आहेत त्या सर्व आरोपींना फाशीची शिक्षा द्या, त्यासह वाल्मिकी कराड यांना ज्या खंडणीच्या गुन्ह्यात खरं तर अटक केलेली आहे त्यांच्यावरती कलम वाढवून हत्येच्या गुन्ह्यात देखील खरं तर घ्या आणि त्यांना देखील त्या गुन्ह्यात अटक करा अशी मागणी गेल्या अनेक दिवसापासून जोर आता धरू लागलेली आहे। खरं तर पुण्यातच हे सगळे आरोपी, जवळपास 3 आरोपी पुण्यात सापडले होते। वाल्मिकी कराड यांनी स्वतः खरं तर सीआयडीला सरेंडर देखील पुण्यात केलं होतं आणि आजचा पुण्याचा मोर्चा हा महत्वाचा मानला जातोय। खरं तर सर्वपक्षीय जनाक्रोश मोर्चाला आता लाल महालातून सुरुवात झालेली आहे। स्वतः मनोज जरांगे पाटील या मोर्चात दाखल झाले होते। लाल महालात त्यांनी मासाहेब जिजाऊचं दर्शन घेतलं, पण काल मध्यरात्री जरांगे पाटील यांच्या चुलत बंधूचं निधन झालेलं आहे आणि त्यांच्या खरं तर अंत्यविधीच्या कार्यक्रमासाठी जरांगे आता मोर्चातून खरं तर त्यांच्या मूळ गावाकडे रवाना झालेले पाहायला मिळत आहेत। ज्योती मेटे असतील, बजरंग सोनवणे असतील, पुण्यातले अनेक स्थानिक सर्व नेते आता या मोर्चात हळूहळू सहभागी व्हायला सुरुवात झालेली आहे। महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात दिसतोय। खरं तर बरोबर 12 वाजता या मोर्चाला आता सुरुवात झालेली आहे आणि हा मोर्चा हळूहळू पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सरकताना पाहायला मिळतोय। तिथं एक छोटेखानी सभा देखील या मोर्चाचा सांगता सभा होणार आहे, जिथं सुरेश धस स्वतः असतील, बजरंग सोनवणे असतील आणि इतर नेते, रोहित पवार देखील खरं तर सांगता सभेला येण्याची शक्यता आहे। तिथं जो आहे तो या मोर्चाची सांगता सभा होईल आणि पुण्यानंतर राज्यभर असेच मोर्चे काढू, मराठा समाजाला एकटवू असं देखील जरांगे पाटलांकडून सांगण्यात आल्याने आजचा पुण्याचा मोर्चा झाल्यानंतर पुढील मोर्चाची दिशा ठरवू असं देखील सांगण्यात आलेलं आहे। हे सगळे दृश्य आपण न्यूज 18 लोकमतवरती लाईव्ह पाहतोय। मोर्चाला मोठा पाठिंबा जो आहे तो पुणे शहरात देखील मिळताना पाहायला मिळतोय। लाल महालातून हा मोर्चा निघालेला आहे। सर्व सकल मराठा समाजाचे जे नेते आहेत, जे कार्यकर्ते आहेत, जे नागरिक आहेत, ते आता या हळूहळू मोर्चात सहभागी जे आहेत ते व्हायला सुरुवात झालेली पाहायला मिळते। बिलकुल अभिजित, आणि कोण कोण राजकीय नेते मंडळी आहेत? आता तुम्ही सांगितलात काही सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते नेते आहेत। पृथ्वीराज चव्हाण मगाशी आपल्याला बोलताना दिसले होते, त्याचसोबत आणखी कोण कोण आहेत? पुण्यातले कोण स्थानिक लोकप्रतिनिधी या किंवा आणखी कोणी राजकीय नेते यात सहभागी आहेत का? नक्कीच, खरं तर बीडचे खासदार बजरंग सोनवणे असतील, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण असतील, विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे असतील, हे सगळे जे आहेत ते या मोर्चात सहभागी झालेले आहेत। तर दुसरीकडे पुणे शहरातील सर्व पक्षीय जे शहराध्यक्ष आहेत, काँग्रेस असेल, शिवसेना उद्धव ठाकरे गट असेल, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष असेल किंवा हे सगळे शहराध्यक्ष आणि जे खरं तर स्थानिक नेते आहेत ते देखील आता हळूहळू या मोर्चात सहभागी व्हायला सुरुवात झालेली आहे। आणि मोर्चाच्या ठिकाणी जिथं सांगता सभा होईल कलेक्टर ऑफिसला, तिथं सुरेश धस जे आष्टीचे आमदार आहेत ते स्वतः येणार आहेत। रोहित पवार जे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार आहेत ते देखील या मोर्चाला हजेरी लावतील असं बोललं जाते। त्यासह पृथ्वीराज चव्हाणांचं देखील तिथे भाषण होणार आहे। बजरंग सोनवणे खरं तर मराठा समाजाला संबोधित करतील। जरांगे पाटील देखील मराठा समाजाला संबोधित करणार होते, पण त्यांच्या या सगळ्या निधनाच्या बातमीमुळे त्यांना या मोर्चातून खरं तर परतावं लागलेलं आहे। पण हे मुख्य नेते या सगळ्या सकल मराठा समाजाला पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संबोधित करतील आणि मग मोर्चाची सांगता होणार आहे। बरं अभिजित, थोडंसं थांबवते। चंद्रकांत फुंदे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। चंद्रकांत, देशमुख कुटुंबापैकी कोण कोण आहे या मोर्चामध्ये आज सहभागी आणि या मोर्चाचं कसं स्वरूप तुम्ही तिथं प्रत्यक्ष बघताय? बीड आणि परभणी नंतर पुण्यातला हा मोर्चा कसा वाटतोय?
मोर्चा आता सुरू आहे. साधारण इकडून अर्धा तासात पुढे जाईल तो, पण सगळं विस्कळीत झालेलं आहे. जथ्याने लोक मोर्चात जॉईन झाले, मध्ये गॅप पडलेला आहे. आता समोरचं जथ्थ आहे, सांगा काय मोर्चाचं उद्दिष्ट काय नेमकं? पुढे फाशी झाली पाहिजे वाल्मिक कराडला आणि आरोपींना फाशी झाली पाहिजे. धनंजय मुंडे महाराष्ट्राला दहशतीच्या दिशेने घेऊन चाललेत. ज्या लोकांच्या हाती पेन द्यायला पाहिजे होता त्यांच्या हाती बंदूक देऊन महाराष्ट्रामध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि याचा जाहीर निषेध आम्ही करतो. आमची प्रमुख मागणी सर ही आहे की बीड जिल्ह्यात हा खटला न चालवता हा पुणे जिल्ह्यात चालावा, कारण बीडचे पोलीस प्रशासन हे संबंध धनंजय मुंडेंच्या दडपणाखाली चाललेलं आहे. वाल्मिकी कराडला फाशी दिली पाहिजे. वाल्मिकी कराडला फाशीची सजा झाली पाहिजे, कारण सोमनाथ सुरवंशी याला बी मारहाण झालेली आहे. सोमनाथ सुरवंशी यांना बी परभणीमध्ये मारहाण झालेली आहे. त्यामुळे वाल्मिकीला फाशी झाली पाहिजे. तेव्हा आम्ही शांत बसणार नाहीये, कारण ही महाराष्ट्रामधून आंदोलन चालू आहे आणि महाराष्ट्रभर अशाच आंदोलन चालणार आहे. त्यांना तत्काळ फाशी जवळ होत नाहीये तेव्हा महाराष्ट्रामध्ये भीम सैनिक शिवसैनिक कधीच शांतता बसणार नाहीये. अशा देशद्रोही पाठगुळ्यांना सजा झालीच पाहिजे. आणि इथं 2 नंबर हे बघा वाल्मिक कराड हा महाराष्ट्र म्हणतोय, वाल्मिक कराड हा मुख्य आरोपी आहे, दोषी आहे. त्याला तुम्ही खंडणीच्याच गुन्ह्यात का ठेवताय? त्याच्यावर 302 करा, मोक्का लावा. तुम्ही एखादा सामाजिक चळवळीचे कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाला, थोडा विस्कळीत दिसतोय मोर्चा. नाही, विस्कळीत वगैरे काही नाही. छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू आंबेडकर, अण्णाभाऊंचा महाराष्ट्र आहे आणि ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं खून सत्र आहे हे अत्यंत निंदास्पद आहे. महाराष्ट्राचं संपूर्ण देशात आणि जगात नाव बदनाम करण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून सुरू आहे. धनंजय मुंडे सारखे संशयास्पद मंत्री त्यांनी मंत्रिमंडळात ठेवलेला आहे. खरं तर मुख्यमंत्री या मोर्चात असंतोष निर्माण झाला. 58 मोर्चे काढून आम्हाला न्याय भेटत नाही. आज आम्ही कोणतं धोरण मागतो? किती दिवस आम्ही अन्याय मागतो? जोपर्यंत आम्हाला मंत्र्याचा राजीनामा घेत नाहीत त्यांचे 2 नंबरचे धंदे बंद झाले पाहिजेत. यांना जास्त पैशाचा मात झालाय. सामान्य नागरिक विचार करा, पलायन करत आहेत. बीड जिल्हा सोडून त्या ठिकाणी दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जाऊन राहण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि सर्वात महत्वाची माहिती म्हणजे त्या सर्व आरोपींची नार्को टेस्ट होणे गरजेचे आहे. नार्को टेस्ट झाल्यानंतर जो गुन्हेगार आहे तो समोर येईल. मी स्वतः परळीचा आहे. परळीमध्ये काय गुंडागर्दी होती हे आम्ही आमच्या डोळ्यांनी बघतोय. काय होतं सांगा. धनंजय मुंडे धन्या मुंडे हा तिथं प्रत्येक गावात जाऊन बूथ हा कॅप्चर करतो. बूथ कॅप्चर करून बोगस मतदान होतं. त्यामुळे तो महाराष्ट्रात 1 नंबरला निवडून आले. आमच्या गावामध्ये मिरवटमध्ये असंच डायरेक्ट बूथ कॅप्चर करून मतदान झालेलं आहे. आता जातीवादाचा आरोप होता या मोर्चा निघण्यावर. नाही, जातीवादाचा काही संबंध नाही. आरोपीला जात नसते. आरोपीला जात नसते. तो डोळे लाईटर ते म्हणतात इतके दिवस जे खून झाले त्यावेळेस मोर्चे का नाही निघाले? यावेळेस निघाले कारण मीडियावाल्यांनी हे सर्व उचलून धरलं. सर्व पोलीस कर्मचारी, सर्व प्रशासन हे धनंजय मुंडेच्या खिशात आहे. एवढ्या वेळी खून झाले परंतु वातावरण निवडलं नव्हतं, पण आता आम्हाला हे कळलेलं आहे की हे सर्व सिस्टम ही धनंजय मुंडेच्या खिशात आहे. पण यावेळेस हे प्रकरण चिघळल्यामुळे त्याच्या अंगलट आलेला आहे. पण खूप मोठा गुंड आहे तो परळीमध्ये. एक मुस्लिम बांधवही मोर्चात सहभागी झाले. काय मागणी तुमची? आमची मागणी आहे मारेकऱ्यांना शिक्षा कठोर झाली पाहिजे. ही महाराष्ट्राची आमची संस्कृती आहे. असं ती शकर्म केलं नाही पाहिजे. न्याय आम्हाला मिळालाच पाहिजे. न्याय मिळाल्यासाठी आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे. या आमची छत्रपती शिवाजीराजांची भूमी आहे. त्या न्यायाची अपेक्षा आम्हाला सरकारकडे न्याय आम्हाला मिळालाच पाहिजे. ही आमची महाराष्ट्राची माती नासवली गेली नाही पाहिजे. आणि दुसऱ्या राज्यांप्रमाणे हिचा कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार केलेला आम्ही कदापि सहन करणार नाही. जी दहशत आहे बीडमध्ये ती संपवली गेली पाहिजे आणि त्या सर्व आरोपींची नार्को टेस्ट होणे गरजेचं आहे. हे बघितलं आपण, हे सगळे मोर्चेकरी आपापल्या पद्धतीने रोष व्यक्त करतात धनंजय मुंडे. त्यामुळे सरकार आता खरंच दखल घेऊन धनंजय मुंडेंचा राजीनामा घेत आहे का आणि हे जे आरोपी आहेत मुख्यमंत्र्यांनी सांगितलं त्यांच्यावर मकोका लावतंय का हेच पाहायचंय. बॅक टू स्टुडिओ. बिलकुल चंद्रकांत, आणि हा सगळा आक्रोश बघतोय आपण या नागरिकांचा, मोर्चेकऱ्यांचा. सगळ्यांची मागणी एकच आहे, मात्र आता यामध्ये न्याय कधी मिळणार देशमुख यांच्या कुटुंबियांना, हाच खरं तर मोठा प्रश्न आहे. आज तर पुण्यामध्ये मोर्चा झाला, आणखी पुढे असे कुठे मोर्चे निघणार आहेत का आणि आणखी असे किती मोर्चे काढल्यानंतर न्याय मिळणार आहे?
हॅलो. चंद्रकांत, आवाज येतोय? या मोर्चामध्ये सहभागी असलेले काही लोकप्रतिनिधी, काही सर्वसामान्य नागरिक असंख्य आहेत, हे आपण दृश्यामध्ये बघतोय. तुम्ही देखील बघताय या मोर्चाचं स्वरूप आणि कसा समारोप होणार आहे या मोर्चाचा. तर पुण्यामध्ये निघालेला हा मोर्चा संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ ही सगळी मंडळी दादा काय सांगा? हे मोर्चा निघालाय, तुम्ही सहभागी झालात. या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जे काय आता मागच्या दीड महिन्यामध्ये वातावरण आहे ते दुर्दैवी आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीने परभणीमध्ये देवेंद्र फडणवीसांच्या खात्याने या ठिकाणी सोमनाथ सूर्यवंशीची हत्या केली, त्याचबरोबर या बीड जिल्ह्यामध्ये संतोष देशमुखचं ज्या प्रकारे हत्या करण्यात आली, त्या हत्येमध्ये वाल्मिक कराडचा थेट सहभाग होता. त्या वाल्मिक कराडच्या पाठीशी धनंजय मुंडे होते आणि धनंजय मुंडेंच्या पाठीशी कुठेतरी या ठिकाणी देवेंद्र फडणवीस आहेत, हे चित्र या ठिकाणी स्पष्ट आहे. आणि असं असताना सुद्धा देवेंद्र फडणवीस हे धनंजय मुंडेंबरोबर जे युवा मोर्चामध्ये केलेलं काम आहे ती दोस्ती मागची 30 वर्ष सांभाळत आहेत. धनंजय मुंडेंच्या मागे देवेंद्र फडणवीस आणि हेच नका धनंजय मुंडे वाल्मिक कराडच्या पाठीशी. रोहित पवार सहभागी होणार होते मोर्चात, काय झालं? नाही, या ठिकाणी काहीतरी मेडिकल इमर्जन्सी झाल्यामुळे ते या ठिकाणी येऊ शकले नाहीत. पण मी, माझा पक्ष, स्वतः पवार साहेब, संतोषजी देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशींच्या पाठीशी आहोत. या मोर्चाच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीसांची एकूणच नकारात्मक, त्याचबरोबर त्यांचं कुठेतरी धनंजय मुंडेंची दोस्ती ही या ठिकाणी सिद्ध होती किंवा प्रकट समोर येते हे निश्चित आहे. आता मागणी काय? मागणी हीच आहे, धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यात यावा. त्याचबरोबर वाल्मिक कराडबरोबर जो राजकीय नेता, जो प्रशासकीय अधिकारी या हत्या प्रकरणामध्ये सहभागी आहे त्याला सह आरोपी करून 302 पूर्वीचा 302 आणि आताचं जे काय हत्येचा गुन्हा आहे तो त्या ठिकाणी दाखल करण्यात यावा. हेच वाल्मिक कराड कधी काही तुमच्या पक्षात अनेकांसोबत हे वाल्मिक कराड आमच्या पक्षात कधीच नव्हते. वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेचा मित्र आणि त्याचबरोबर धनंजय मुंडेचा पार्टनर, हेच नका या ठिकाणी चित्र होतं. दुर्दैवाने ते पक्षाशी जोडलं जाते. हा वाल्मिक कराड आत्ताच्या राष्ट्रवादीमध्ये नक्की होता हे नक्की आहे. मग आता पुढे कारवाई कर. या ठिकाणी ही सगळी लढाई पुढे नेण्याचं काम आम्ही करू. कुठेतरी या राज्यामध्ये जी दादागिरी चालली ती दादागिरी मोडून काढण्याचं काम आम्ही नक्की करू. मग बघूया. आता हे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आहेत प्रशांत जगताप, त्यांनी सांगितलं की दादागिरी मोडून काढू. तुम्ही चपला मारल्या धनंजय मुंडेच्या फोटोवर, काय मागणी काय? कारण तो संताप चीर कारण त्या नराधमाने आमच्या संतोष देशमुखला निगुरूंना हत्या केली. त्या नराधमाला फाशी मिळाली पाहिजे. त्या वाल्मिक कराडला फाशी मिळालीच पाहिजे. अरे वाल्याला फाशी. तुम्ही शिवसेनेत आहात, हो. शिवसेनेची हीच मागणी आहे का उद्धव ठाकरेंची? हो, आमचे आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे ज्या वेळेला अन्याय होतो महाराष्ट्रामध्ये त्यावेळेला आम्ही चौताळून उठतो. ओके, मग बघितलं हे कट्टर शिवसैनिक, सच्चा शिवसैनिक ज्याला आपण म्हणतो. तेव्हा तर मग थोडक्यात सर्व पक्षाचे आपण प्रत्येकाशी बोलण्याचा प्रयत्न करू होते तेवढे. ही सगळी मंडळी संजू भाऊ तुमच्याही लोक सहभागी झालेत. मोर्चा सर्वपक्षीय आहे की कसं आहे? सर्वपक्षीय मोर्चा आहे. सरपंच संतोष देशमुखांवर जो हल्ला झाला त्या हल्ल्यामध्ये एका मंत्र्याचा सहभाग आहे. पण सध्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री या मंत्र्यावर कुठली कारवाई करत नाही. त्यांच्या घरातला एक घरगडी एवढा मोठा आतंकवाद निर्माण करतो या बीड जिल्ह्यामध्ये, ज्याचा बिहार त्यांनी करून टाकलाय. का आता फक्त पैसा आणि वर्चस्व हे सिद्ध करायचा त्यांना या ठिकाणी प्रयत्न आहे. आणि हाच आरोपी गेले 22 दिवस पुण्यामध्ये राहतो. त्याचे दुसरे 3 आरोपी 25 दिवस पुण्यात राहतात आणि पुण्यात सापडतात. या पुण्यामध्ये अशा लोकांना आश्रय कोण देते? पुणे बदनाम झालं ना. पुणे बदनाम झालं. विचारवंतांचं, साहित्यिकांचं हे पुणे आहे, पण आता गुन्हेगारांचं पुणे आहे की काय असं वाटू लागले. आणि म्हणून यांचा सर्वांचा सर्वस्वी जो मंत्री आहे आणि त्या मंत्र्याचा बाप आहे अशा दोघांनाही अटक झाली पाहिजे अशी या मोर्चात आम्ही मागणी करतो. बघा, सगळ्या पक्षाचे नेते इथं, फक्त भाजपचं कोणी दिसत नाही. मुख्यमंत्री होते जे माननीय उद्धवसाहेब ठाकरे
ज्यांनी आपल्या मंत्रिमंडळातील संजय राठोड जेव्हा आरोप झाला त्याला त्वरित राजीनामा त्याचा घेतला. पण या धनंजय मुंडेवर एवढे आरोप होत आहेत, संपूर्ण महाराष्ट्रात होत आहेत, तरी सुद्धा मुख्यमंत्री आणि त्या पक्षाचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोघंही खंब आहेत. वाचवतो कोण? हे जे मुख्यमंत्री की उपमुख्यमंत्री? दोघं वाचवतायत, दोघच मेन आरोपी आहेत. मुख्यमंत्री पण आरोपी आणि उपमुख्यमंत्री आरोपी. या खऱ्या आरोपीला धनंजय मुंडेला जोपर्यंत मंत्रिपदावरून हाकलं जात नाही तोपर्यंत या नराधमाला फाशी होऊ शकत नाही. पहिला याला मंत्रिमंडळानं खाली घ्यायचा, तरच या जनतेला आणि या देशमुख कुटुंबियाला न्याय मिळेल. शिवसेनेने मागणी केली आहे की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारच धनंजय मुंडेला वाचवतात. त्यामुळं पहिले त्यांना मंत्रिमंडळात बडतर्फ करा, तरच कुठं देशमुख जे आहे कुटुंब, संतोष देशमुख, त्यांना न्याय मिळू शकेल. बॅक टू स्टुडिओ. मंत्र्यांपर्यंत पोहोचला पाहिजे हीच त्यांची इच्छा आहे आणि अपेक्षा आहे. न्याय कधी मिळणार हा एकच प्रश्न आता सगळ्यांनाच पडलाय. त्यामुळे आणखी असे किती मोर्चे काढावे लागणार की ज्यानंतर संतोष देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळणार? देशमुख कुटुंबियांपैकी कोण कोण या मोर्चामध्ये आज सहभागी झाले? चंद्रकांत. चंद्रकांत, आवाज येतोय? तर पुण्यामध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणी न्यायासाठी पुन्हा एकदा आंदोलन आणि मोर्चा काढला जातोय. पुण्यातली ही मोर्चाची दृश्य आपण बघतोय. पहिला मोर्चा याचसाठी या सगळ्या मागण्या घेऊन बीडमध्ये निघाला होता. त्यानंतर परभणीमध्ये दुसरा मोर्चा निघाला आणि तिसरा मोर्चा आता पुण्यामध्ये निघालाय. आणखी आता कुठे असे किती मोर्चे काढावे लागणार न्यायासाठी असा देखील एक प्रश्न उपस्थित होतोय. मात्र मनोज जरांगे पाटील यांनी याआधीच सांगितलंय की संपूर्ण महाराष्ट्रभर मोर्चे काढा असं आवाहन त्यांनी आपल्या मराठा आंदोलनकर्त्यांना, कार्यकर्त्यांना आणि समाज बांधवांना केलेलं आहे. मात्र आजचा हा पुण्यातला मोर्चा सध्या आपण जो बघतोय तो लाल महाल इथपासून निघालाय. तो जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जाऊन धडकणार आहे आणि तिथे काही महत्त्वाचे नेते हे या मोर्चाला संबोधित करतील आणि मग या मोर्चाचा समारोप होईल. आरोपींवरती कठोर कारवाई करा, वाल्मिक कराडला फाशी द्या आणि जर कोणी यामध्ये पोलीस कर्मचारी सुद्धा कसूर करत असतील तपासामध्ये तर त्यांच्यावरती देखील कारवाई करा. अशा काही महत्त्वाच्या मागण्या या मोर्चाच्या माध्यमातून आज केल्या जात आहेत. दुसरीकडे हातामध्ये जी पोस्टर्स आहेत त्याच्यावरती जे आरोपींचे फोटो आहेत त्यांना सुद्धा चपलेनं चोप दिला जातोय आणि आपल्या मनातला रोष व्यक्त केला जातोय या मोर्चेकऱ्यांकडनं, आंदोलनकर्त्यांकडनं. मराठा समाजाचे सुद्धा बरेचसे बांधव आज मोर्चामध्ये सहभागी आहेत कारण त्यांचं नेतृत्व मनोज जरांगे पाटील करतायत. काही कारणास्तव ते या मोर्चाला हजेरी लावून निघालेले आहेत. मात्र इतर सर्व जे काही सर्वपक्षीय नेते आहेत, राजकारणी आहेत, ते शेवटी या मोर्चाला संबोधित करतील आणि मग या मोर्चाचा समारोप होईल. आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे संपूर्ण या मोर्चा मार्गावरती आहेत. या मोर्चाच्या सुरुवातीपासून अगदी शेवटपर्यंत आपल्यापर्यंत हे अपडेट पोहोचवत राहणार आहेत. सर्वसामान्य नागरिक अगदी सर्व स्तरात गुंडगिरी विरोधात उठलेला आहे. काय तुमचा अनुभव नाही, आम्ही एकच सांगू इच्छितो की संतोष देशमुखांची जी हत्या झालेली आहे ती अत्यंत अमानवी पद्धतीने झालेली आहे आणि त्याच्याच विरोधामध्ये हा सगळा जनसागर लोटलेला आहे. शेवटी मागणी काय? सर्व दोषींविरुद्ध कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे. माननीय गृहमंत्री तथा मुख्यमंत्री यांनी संबंधितांविरुद्ध मोक्का लावण्याची घोषणा केलेली आहे. त्याची दखल घेऊन संबंधितांविरुद्ध कठोर कारवाई झाली पाहिजे. काय सांगाल? काय सांगाल? आज बीडमधील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्यावरती जो अन्याय अत्याचार करून त्यांना मारण्यात आला आहे तर त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळाला पाहिजे. आरोपींना, गुन्हेगारांना कडक शिक्षा झाली पाहिजे. आम्ही या पुण्यातूनच आलेलो आहोत. मी बीडचे आहे. पुण्यातून आलोय आज मोर्चाला. बीडच्या बांधवाला नाही देण्यासाठी बीडच्या बांधवाला सगळ्या आरोपीला सर्व पक्षी, सगळे लोक इथं आलेले आहेत. आरोपीला फाशी झाली पाहिजे या मागणीसाठी सर्व पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत आणि त्याचा निषेध करण्यासाठी सगळे जमलेले. काय सांगाल? कशासाठी आलं? सर, आरोपीला एवढी शिक्षा द्या ना की जसं त्यांनी मारून आमच्या संतोष दादाला मारलं ना त्याच्यापेक्षा जबर शिक्षा त्याला झाली पाहिजे. त्याच्यापेक्षा जास्त लखर त्याची तोडली पाहिजेत. आधी काय सांगा? बघा, जे बीडचं बिहार झालंय ते झालं नाही पाहिजे आणि आता सूर्यवंशी मारले
पोलिसांनी पण त्या सुरवंशावर अन्याय केला. घरातला घुसून निवडून त्याला पोलीस स्टेशनमध्ये मारलं. हे निवडून येतात, नेते होतात एवढे आणि गोरगरिबाला मारण्यासाठी नेते झालेत का? एवढे बाहेर पडले, एवढे न्याय मिळाला पाहिजे. न्याय मिळालाच आणि पाहिजे. जे मारेकरी आहेत त्याला फाशी झाली झालीच पाहिजे. पाहिजे. आणि ह्या धनंजय मुंडेला तर तिथे ठेवलंच नाही पाहिजे. त्याला झाडात टाका ना. तो कसं काय मंत्र्यात बसतोय, कसं काय नेता होतोय, कसं काय मंत्री होतोय? गरिबाला मारण्यासाठी नेता झालाय का तो धनंजय मुंडे? घ्या ना त्याचा राजीनामा. फडणवीस काय करतात? त्यांना पहिला राजीनामा घेतला पाहिजे. त्यांची पण मानकी नाही का सरकारची? पहिला राजीनामा आज आम्ही पुण्यातून आलेलो आहोत सगळे. संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्यावर अमानुषपणे हत्या करण्यात आली आहे दोघांची. तर ह्यांच्या लक्ष तिकडे आहे सर. तर काही महिलांच्या या प्रतिक्रिया आपण बघितल्या आणि वाल्मिक कराडवरती कारवाई व्हावी, शिक्षा व्हावी, कठोरात कठोर अशी मागणी सर्वांचीच आहे. तर या मोर्चामध्ये सहभागी झालेलं संतोष देशमुख यांचं कुटुंब, त्यांच्याशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधीनं. पाहूयात. आज पुण्यामध्ये जनाक्रोश मोर्चा जो आहे तो काढला जातो आणि त्यांचे कुटुंब देखील या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत. त्यांच्याशी आज आपण माहिती करणार. काय सांगशील ताई, एकूण एवढे दिवस झाले या घटनेला तरी देखील आरोपींना शिक्षा झाली नाही आणि पूर्ण राज्यभर हा मोर्चा काढला जातो. माझी एकच की आम्ही न्याय मागतोय, आम्हाला न्याय द्या. वाल्मिक कराड जे आहे त्यांच्यावरती अजूनही 302चा जो गुन्हा आहे तो दाखल झालेला नाहीये. तर तुम्ही एकूण काय न्यायाची मागणी करता? तपास चालू आहे. तपासात आमची पण मागणी आहे आणि मुख्यमंत्री साहेबांचं पण आश्वासन आहे की जे कोणी गुन्हेगार असतील, ज्यांनी कोणी यांना सगळ्यांना मदत केली, ज्यांनी कोणी हे सगळं प्रकरण घडवलं, त्या सगळ्यांना फाशीची शिक्षा देण्यात येईल, त्यांना मोका लावण्यात येईल असे मुख्यमंत्री साहेबांनी आश्वासन दिलेलं आहे आणि ते नक्कीच गुन्हेगारीची कारवाई करतील. राज्यभर हा मोर्चा काढण्यात येतोय आणि आता त्यासाठी संपूर्ण राज्यभर करतात. तर एकंदरीतच काय मागणी? तीच न्यायाची मागणी आणि पुढे असं घटना घडली नाही पाहिजे ते आमचं म्हणणं आहे. जे न्याय आहे तो मिळाला पाहिजे याच्या निषेधार्थ हा मोर्चात आम्ही सहभागी झालो. त्याच्या प्रतिक्रिया देखील त्यांच्या कुटुंबियांनी दिलेल्या पाहायला मिळतात. पुण्याहून प्राची केदारी, न्यूज 18 लोकमत, पुणे. तर संतोष देशमुख यांचे बंधू, त्यांची मुलगी या मोर्चामध्ये, पुण्यातल्या मोर्चामध्ये सहभागी झालेत. यांची प्रतिक्रिया न्यूज 18 लोकमतनं जाणून घेतली. आणि पुन्हा जाऊयात या मोर्चामध्ये आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आहेतच. चंद्रकांत, अतिशय आक्रोश आणि जो काही रोष आहे लोकांच्या मनातला या सगळ्या आरोपींच्या विरोधातला, तो या मोर्चाच्या माध्यमातून समोर दिसलेला आहे. काही लोक तर पायातला चपला काढून हातामध्ये जे पोस्टर आहे त्याच्यावरती चपलेनं मार देताना सुद्धा दिसलेत. अतिशय बोलकी ही दृश्य होती संपूर्ण मोर्चातली आणि सर्व वयोगटातले सुद्धा नागरिक यामध्ये सहभागी झालेत. काय या सगळ्या दृश्याबद्दल तुम्ही सांगाल? आवाज पोहोचत नाहीये कदाचित, मात्र ही दृश्य आपण पुन्हा एकदा प्रेक्षकांना दाखवतोय. या मोर्चाची, जो मोर्चा संतोष देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी पुण्यामध्ये निघालाय. लाल महालापासून मोर्चाला सुरुवात झाली आहे आणि प्रत्येकाच्या हातामध्ये हे बॅनर आपल्याला दिसत आहेत. त्यावरती आपल्या ज्या काही मागण्या आहेत त्या बॅनरवरती या मोर्चेकऱ्यांनी लिहिलेल्या आहेत. कर्तव्यात कसूर करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना सुद्धा सह आरोपी करा अशी देखील मागणी आहे या मोर्चेकऱ्यांची. वाल्मिक कराड तर आहेतच, सोबतच धनंजय मुंडे यांच्या विरोधात सुद्धा घोषणाबाजी केली जाते. या मोर्चाचा समारोप हा जिल्हाधिकारी कार्यालय इथे होणार आहे. तिथे एक स्टेज बांधण्यात आलंय आणि काही नेते मंडळी या मोर्चाला संबोधित करतील. बीडमध्ये सुद्धा हेच दृश्य आपण बघितलं, त्यानंतर परभणीमध्ये आणि आता पुण्यामध्ये तेच दृश्य.